तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आदित्य शिरोडकर पुण्याचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्यांच्या स्वागतासाठी वसंत तात्या मोरे, खूप दिवसांनी भरपूर पाऊस सुद्धा झाला आणि वसंत देव फुलला. आता फार त्यांना आगे बढवू नका, आहे तिथे थांबूया. खूप पुढे झाले आहेत ते, खूपच पुढे आलेले आहेत आणि मातोश्री पर्यंत पोहोचलेले आहेत. मी वसंत तात्याचं इथे स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून तात्या लोकसभा लढले, तात्या पुढे काय करणार, पण तात्याचं शेवटचं डेस्टिनेशन हे मातोश्रीच असणार याची मला खात्री होती. कारण तात्याची सुरुवात शिवसेनेतून झालेली आहे. तात्या हे अधे मध्ये कुठेही इकडे तिकडे गेल्या असते तरी तात्या हे मूळचा शिवसैनिक आहे आणि तो शिवसैनिक म्हणून शेवटी या मातोश्रीच्या मंदिरामध्ये दाखल झालेला आहे. माननीय उद्धवजींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. शिवसेना परिवारात ते सामील झालेले आहेत. तात्या शिवसेनेमध्ये आल्यामुळं नक्कीच पुणे, खडकवासला आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. माननीय उद्धवजींना एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसैनिक मिळालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून पुण्यातली शिवसेना ही अधिक पुढे नेऊया. तात्यांबरोबर त्यांचे असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत, अनेक पदाधिकारी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील करून घेताना आम्हाला आनंद होतो आहे. आपण सगळे स्वगृही परतलेले आहात असं मी मानतो. मी तात्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. वंदन करतो. आयुष्यामध्ये 1992 साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो. साहेब मला 16व्या वर्षी मी कात्रजमध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली, परंतु 18 वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा प्रमुख होता येत नव्हतं आणि 1992ला मी 12वी पास झालो, पहिला शाखा प्रमुख झालो. तेव्हापासून वयाच्या 31व्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला. परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा, मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे. साहेब माझा प्रवेश नाही, मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय आणि आता या ठिकाणी जसा करावं सगळ्यांनी सांगितलं, राऊत साहेबांच्या मार्गदर्शनावर, आहेत साहेबांच्या मार्गदर्शनावर, तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्यासोबत अजून दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत. संपूर्ण नगरसेवक गेली 15 वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्ष नेता होतो. प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या 10 नगरसेवकांचे साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते 25 पेक्षा जास्त नगरसेवक या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो. आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं. माझे जवळजवळ 17 शाखा अध्यक्ष, 5 उपविभागाध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, 2 सचिव, महिला आघाडीच्या 5 शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते
12 मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिला आणि आज आम्ही सर्वजण परत एकदा स्वरूपी परतलोय आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं सामावून घेतलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी साहेबांना विनंती करतो. तुम्ही सर्व पहिले शिवसैनिक म्हटल्यानंतर सुरुवात काय करू बोलायला. वसंतराव, तुम्ही आणि तुमचे सहकारी म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक बांधवांना आणि भगिनी, जसं संजय राऊत म्हणाले तसं आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळामध्ये मी असं अगदी काय लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता, पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो का ह्याचा अनुभव घेतलात आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात. त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे. साहजिकच आहे, मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो. मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावनं पण झाली पाहिजे, हो की नाही? बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही, अरे हो की नाही? तुम्हाला पण मिळणार शिक्षा. आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे. ही वाढवण्याची जबाबदारी ही. शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे, तो तसा याने अर्थाने घेऊ नका, पण ही जबाबदारी म्हणून घ्या. कारण जरी पुण्यातनं तुम्ही आला असलात तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवलेली. जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती, संविधान धोक्यात आणलं होतं, त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायाचा महाराष्ट्र पुढे सरसावला. आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे, ती दिशा महाराष्ट्राने दाखवली. आता ती होती ही लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती. आताची लढाई जी होणार आहे ती गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे. आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक, विचारवंत हे सगळ्यांचं विद्येचं माहेरघर आहे. त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे. आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडकवासल्यातनं आणणं म्हटल्यानंतर खडक आहे, तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे त्याची. आणि लवकरात लवकर, कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलेलो नाही, मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो, तुमच्याच इथे आलो होतो खडकवासला. पण आता येईल तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा घ्यायला, शिवसैनिकांचा. त्यावेळेला शहरातले संपूर्ण आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा. सगळ्यांसमोर मला यायचं आहे, सगळ्यांच्या भेटीला यायचंच आहे. पण तूर्त वसंतराव, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय. आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल. आणि तो जो एक काळ होता पुण्यातनं, एका काळी आपले शिवसेनेचे 5 आमदार होते, 5 आमदार होते आपले शिवसेनेचे. तो काळ पुन्हा आणायचा आहे मला. पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचं आहे. आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.